नमस्कार मित्रांनो, विकास कदम आणि अभिजित शिंदे या दोन तरुण युवकांनी एकत्रितपणे मधमाशी पालन व्यवसाय करून स्वयंरोजगार तयार केला. शास्त्रीय प्रशिक्षण, स्थलांतरित पद्धतीने मध पेट्यांतून मध संकलन प्रक्रिया आदींचा अनुभव व त्यात कौशल्य मिळवले. अमृत ब्रँडने दर्जेदार मधाला वितरक व प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवली आहे आणि आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी खेड येथे आलेलो आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. माझ्या ऋषिकेश शिंदे व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत दोन तरुण युवक आहेत. एकाचं नाव आहे विकास कदम आणि पलीकडे बसलेला आहे अभिजित शिंदे. तर आपण आता आहोत खेड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. तर या दोघांनी मध व्यवसाय पालन करून मधमाशी पालन करून एक स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे आणि त्यात कसा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी, कशा प्रकारे ते ब्रँडिंग करतात, प्रमोशन कसं करतात, हे सगळं आपण विचारणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी विकास कदम, राहणार खेड नांदगिरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. इथला एक युवक असून मी शेती करत होतो आणि शेतीला पूरक व्यवसाय शोधत होतो. त्यासाठी मी कृषी महाविद्यालय किंवा कृषी प्रदर्शन याला भेटी देत होतो. या भेटीतून मला मधमाशी पालन या विषया संदर्भात माहिती झाली. तिथून मग आम्ही अभ्यास चालू केला की हे नक्की काय असतं मधमाशी पालन, आणि त्यातून पुढे माहिती घेत ट्रेनिंग घेऊन मग हा व्यवसाय मी पुढे चालू केला. दोघांनी कसं, म्हणजे त्यानंतर काय झालं, मधमाशी पालनाचा ज्यावेळी मी पाहिलं कृषी प्रदर्शनात KVK बारामती येते, त्यानंतर अभिजित याच्याशी माझी चर्चा झाली की हा व्यवसाय कसा आहे, काय केलं पाहिजे. याच्या दृष्टीने आम्ही मग पाहणी करू लागलो की कुठं काय. मग आमचे खादी ग्राम उद्योगमध्ये बिपिन पाटील यांना आम्ही संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगली मिरज येथील राहुल देवले यांचा नंबर दिला. मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही तिथून ट्रेनिंग घेऊन त्यांच्याबरोबर मधमाशांबरोबर स्थलांतरित गुजरात वगैरे या राज्यांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्यासोबत राहू लागलो आणि तिथून मग आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली. व्यवसायाला सुरुवात करताना भांडवल वगैरे असतं, त्याची सोय कुठून केली तुम्ही? व्यवसायाला सुरुवातीला आम्ही स्वतःकडचं भांडवल घालून छोट्या प्रमाणात चालू केलं. आम्ही 50 पेट्या घेतल्या, तिथून हळूहळू चालू केलं. त्यानंतर 2023 साली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून आम्हाला 11 लाखापर्यंत मदत झाली. त्यातून आम्हाला अनुदान सुद्धा मिळालं. त्यातून मग पुढे आम्ही पॅकिंग युनिट वगैरे करून हळूहळू विस्तार वाढवला. जे या नवीन व्यवसायात उतरणार असतील तर त्यांना पेट्यांचा कन्सेप्ट समजणार नाही, तर तो तुम्ही कशा प्रकारे सांगाल त्यांना? जर पेट्यांचा कन्सेप्ट समजायचा असेल तर त्यांना खादी ग्राम उद्योग आपलं महाबळेश्वर येथे संचालनालय आहे, तिथे तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा मिळतं खादी ग्राम उद्योगातर्फे. तिथून शासकीय अनुदानातून तुम्हाला पेट्या सुद्धा मिळल्या जातात. किंवा आमच्याशी संपर्क केला तरी आम्ही त्यांना मधमाशी पालनासंदर्भातील माहिती अवश्य देऊ. आपल्याकडे मधमाशी कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात? आपल्याकडे साधारणतः मधमाशी पालनात एपिस मेलिफेरा आणि सातेरी मधमाशी या 2 मधमाशी पालन करतात. आणि व्यवसाय संदर्भात करायचं झालं तर आम्ही एपिस मेलिफेरा नावाची युरोपियन मधमाशी आहे, तिचं मधमाशी पालन करतो. या मधमाशी पालनाचा फायदा काय काय असतो? मधमाशी पालनाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचं परागीकरणामुळे 30 ते 35% उत्पन्न वाढू शकतं. त्यातून जो मिळणारा मध आहे त्यातून आपण आपल्या आर्थिक उन्नती करू शकतो. अशा प्रकारे विविध फायदे या मध निर्मितीतून आहेत. तुम्ही दोघ जण आहात, तुम्ही काय काय काम करता आणि अभिजित काय काय काम करतो? मी उत्पादन निर्मितीचं काम करतो, पॅकेजिंग युनिटची जबाबदारी सांभाळतो. अभिजित आहे तो मार्केटिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, असे विविध ते सांभाळतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता? म्हणजे मधमाशी पालना तुम्ही व्यवसाय आता करतच आहात, पण याच्या आधी काय काय करत होता? याच्या आधी आम्ही शेती करत होतो, घरातील शेती करत होतो, ते शेती करतोय. ती शेती करताय. तर मधमाशी पालन हा व्यवसाय नवीन व्यवसाय आणि आता त्यामध्ये तरुण तुम्ही उतरलेला आहात. यामध्ये आल्यानंतर अडचणी काय काय येतात आणि कसं त्याचं अडचणी? मधमाशी पालनासंदर्भात ज्यावेळी माहिती घेताना सुरुवातीला अडचणी आल्या भरपूर. त्यानंतर मधमाशी पालनात जे आपले बी बॉक्सेस आहेत ते सांभाळताना हँडल करताना अडचणी येतात. किंवा आता एखादा स्थलांतरित आपण मधमाशी पालन करतोय तर आपल्याला ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये खूप अडचणी येतात. ज्यावेळी आपण मधमाशी या राज्यातून त्या राज्यात नेतोय पेट्या आपण, त्यावेळी पण सुद्धा अडचणी येतात. किंवा सुरुवातीला जो आपण मध निर्माण करतो तो विक्रीसाठी अडचणी येतात. जर स्वतःचा ब्रँड नसेल तर विक्रीसाठी पण अडचणी येतात. विक्रीसाठी कमी दरात ते मध घेतला जातो, त्यासाठी आपण स्वतःचा ब्रँड तयार केला, त्यातून आपण पुढे चालत गेलो. आता मी जर बघितलं, आता आपण इथे आहोत खेडमध्ये, पण तुम्ही इथे पेट्या ठेवल्या नाहीत, या मागचं कारण काय?
आपल्या भागात पेस्टिसाइडच्या फवारणीचं प्रमाण जास्त हम्म. प्रमाणात आहे, हम्म. त्यामुळे मधमाशांची कॉलनी एकतर मधमाशी निघून जाण्याची शक्यता असते किंवा मरण हम्म. पावण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण या मधमाशा या परिसरात न ठेवता आपण जिथे वन विभाग आहे किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये जिथे हम्म. आपल्याला फ्लोरा आवश्यक उपलब्ध आहे त्या हम्म. ठिकाणी आपण ठेवतो. तिथं नियोजन कोण कोण करतं, कसं असतं? तिथं नियोजनासाठी आपण युपी मधील काही लोक ठेवलेले आहेत, 3-4 हम्म. लोक. हम्म. ते तिथे नियोजन करतात. 10 ते 15 दिवसानं मधमाशांची पेट्यांची साफसफाई करतात. हम्म. तिथून मध कलेक्ट करून तो आपल्याला इकडे पाठवून देतो. आम्ही 1 आठवड्यातून. महिन्यातून जातो तिकडे, तिथे व्हिजिट देतो, जिथे मधमाशांच्या हम्म. पेट्या ठेवले तिथे हम्म. जातो, शेतकऱ्यांची गाठ घेतो, शेतकऱ्यांची चर्चा करतो. हम्म. तर शेतकरी स्वतःहून आपल्या शेतात पेट्या ठेवण्यासाठी आम्हाला कॉल करत असतात की हम्म. परागीकरणामुळे आमचं उत्पन्न वाढतंय, तुम्ही आमच्या शेतांमध्ये पेट्या आणून ठेवा. मध काढणी कधी कधी असते? मध काढणे 15 ते 20 दिवसातून काढतो. जसा फ्लोरा जास्त प्रमाणात उपलब्ध असेल बर. तर 8 ते 10 दिवसामध्ये सुद्धा काढतो आपण. हम्म. जर फ्लोरा कमी प्रमाणात उपलब्ध असेल हम्म. तर 15-20 दिवसातून एकदम मध काढतो आपण ते. मध काढल्यानंतर आपण विक्रीसाठी न जाता स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे, या मागचं कारण काय? मध म्हणजे विक्रीसाठी जाता ब्रँड तयार करण्याचा हेतू हाच आहे की लोकांपर्यंत शुद्ध आणि 100% खात्रीशीर असा मध पोहोचावा. हम्म. असं रॉ हानीसाठी किंमत पण खूप कमी दिली जाते. हम्म. त्यामुळे आपण जो मध तयार करतोय हम्म. त्यासाठी आपण काय केलं की रॉ हानी कमी किमतीत विक्री करण्यापेक्षा हम्म. आपल्या स्वतःचा ब्रँडने लोकांपर्यंत शुद्ध असा व्यवस्थित मध आपण पोहोचतो. लोकांपर्यंत कसा पोहोचवला जातो? लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कृषी प्रदर्शनं असतील हम्म. किंवा आपले महोत्सव असतील, हम्म. याच्यातून आम्ही आमचे स्टॉल लावून त्याच्यामध्ये आम्ही ऍडव्हर्टाईज करत असतो किंवा सोशल मीडिया असेल त्याच्या थ्रू आम्ही आमची ऍडव्हर्टाईज करतोय. पुण्यातील मोठमोठ्या बिल्डिंग असतील त्यांच्या सोसायटीमध्ये आम्ही आमचे स्टॉल लावून तिथे ग्राहकांना आमची चव दाखवतो मधाची. हम्म. त्यातून ग्राहक आकर्षित होतात आमच्या मधाकडे, हम्म. मग ते आम्हाला कॉल करून ऑर्डर मागवतात. हम्म. आणि आमचे काही डीलर आहेत, सातारा असेल, लातूर असतील, मंगळवेढा या भागात डीलर आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही विक्री करत असतो. याचं फ्युचर कसं वाटतंय तुम्हाला? याचं फ्युचर खूप चांगलं आहे, कारण कोरोना काळापासून लोक हेल्दी प्रोडक्ट्स जास्त वळलेले आहेत. हम्म. मधाचं सेवनाचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. हम्म. त्यामुळे याचं भविष्यात फ्युचर चांगलं आहे. याचं मला सांगा, मधमाशीचं मध जे तुम्ही तयार करता त्याचं मधमाशी पालनाचं उत्पन्न तुम्हाला कसं मिळतं? म्हणजे आता एपिस मेलिफेरा नावाची मधमाशी आहे, बरं. त्याचे उत्पन्न आपल्याला एका पेटीतून वर्षाकाठी 30 किलो पर्यंत मिळतं आपल्याला. हम्म. तर अशा आपल्या आता 150 पेट्या आहेत. हम्म. तर साधारण या जून महिन्यापर्यंत आपलं 3 टनापर्यंत उत्पन्न गेलेलं आहे. 3 टनापर्यंत गेलेलं आहे. हा, आपल्याकडे 4 प्रकारचे मध आहेत, म्हणजे आपण विविध फ्लोरा ठिकाणी ठेवून हा. पेट्या, हम्म. जांभूळ मध, ओवा मध, हम्म. बनतुळस हम्म. किंवा आपला रेग्युलर मध, असे 4 प्रकारच्या मधाचं उत्पन्न घेत असतो. बरं. साधारण आपला मध आहे तो 570 रुपये किलो पासून हम्म. 720 रुपये किलो पर्यंत विकला जातो. बरं. यावर काय काय असतं? कीड वगैरे, रोग वगैरे आल्यानंतर त्याची कसं नियोजन केलं जातं? त्यासाठी आम्ही मधमाशांच्या पेट्यांची साफसफाई करत असतो बरं. आठवड्यातून, हम्म. 10 दिवसातून. हम्म. किंवा त्याच्यात मुंग्या जाऊ नये म्हणून त्या पेट्यांच्या स्टँडमध्ये आपण पाण्याच्या वाट्या हम्म. ठेवतो खाली, हम्म. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून हम्म. त्याची तशा प्रकारे काळजी घेत असतो आपण. त्यासाठी वातावरण वगैरे सगळं maintain वातावरण, ठेवावं हा, लागतं. पावसाळ्याच्या सीझन मध्ये फक्त मधमाशा काय कार्य करत नाही, त्यासाठी त्यांना हम्म. आपण साखर पाणी वगैरे घालून जगवत असतो त्या काळात. बरं. आता तुमचं आपण प्रोडक्ट बघूया. चालेल. आता हा आहे आमचा दिवाळी गिफ्ट पॅक, कॉर्पोरेटसाठी आम्ही हा तयार केलेला आहे खास. याच्यामध्ये आपण पाहूया, अशा प्रकारचे 4 हनी आहेत. जांभूळ हनी, ओवा हनी, मल्टीफ्लोरा आणि तुळस हनी, असे 125 ग्रॅमचे आपण बॉटल विथ आपला स्पून अशा प्रकारे आपण दिवाळी गिफ्टिंग केलेलं आहे. आणि आपली पॅकिंग असे या प्रमाणात 250 ग्रॅम मध्ये सुद्धा उपलब्ध आहे, 500 ग्रॅम मध्ये सुद्धा उपलब्ध आहे अशा प्रमाणात, आणि 1 किलो मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. पण सुरुवातीला पॅकिंग करताना आपण पहिल्यांदा बॉटल मशीनच्या सहाय्याने वॉश करून घेत असतो. असं ऑटोमॅटिक वॉश करून घेत असतो. त्यामधून ते जे काचेचे तुकडे असतात ते सगळे साफ होऊन जातो प्रेशरमुळे. आपण ऑटोमॅटिक मशीनवरती आपण आपल्या फिलिंगवरती आपण सेन्सरच्या सहाय्याने आपण ॲक्युरेट वेटमध्ये आपण हे करून घेतो. हे असं झाल्यानंतर इथून बेल्टच्या सहाय्याने आपण पुढे जातो, पण आता थोड्या प्रमाणात असल्यामुळे. आणि इथून आपण या टेबलवरती येऊन त्याचे कॅपिंग वगैरे असेल किंवा स्टिकर वगैरे असेल ते आपण इथं करतो.
अशा प्रकारे आपलं अमृतहनीचं पॅकिंग होतं बॉटलचं, आणि इथून आपण मार्केटला पाठवून देतो. साधारणतः एका बाटली मागे किती खर्च होतो विक्रीचा? विक्रीपर्यंत त्यामध्ये 70% खर्च होतो. हम्म. ट्रान्सपोर्टेशन असते, त्यामध्ये ग्लास बॉटल असतात, हम्म. कॅपिंग असते, किंवा काय काय वेळेस ट्रान्सपोर्टेशन मध्ये ब्रेकरेज येतं. हम्म. ते सगळं नुकसान पकडून आपण 70% जातो. एका बॉटल एक घ्यायची असेल तर रिटेलला कशी असते आणि होलसेलला कसा रेट असतो? रिटेलला आपण MRP वरती देतो आणि होलसेलला आहे तर आपण 30% मार्जिन पर्यंत देतो. ही जी सगळी तुमची मशिनरी मी बघितली, त्यासाठी एकूण मिळून खर्च किती आला? आतापर्यंत आपण 11 लाखाचं प्रकरण केलं होतं. हम्म. त्यामध्ये 7.5 लाख रुपये मशिनरी आणि शेडसाठी खर्च आला हा. होता. त्यामध्ये बाकीचे मग इन्व्हेस्टमेंट म्हणून होतो आणि बाकी मग रॉ मटेरियलसाठी. रॉ मटेरियलसाठी रॉ मटेरियलमध्ये काय काय घ्यावं लागतं? ग्लास बॉटल असेल, स्टिकर्स असतील, किंवा सीलिंग मशीन सील्स असतील, यासाठी घ्यायला. सांगा की आपलं मधमाशी पालनासाठी पेट्या कुठे कुठे ठेवण्यात आलेल्या आहेत? आत्ता पेट्या आपल्या आहेत त्या सांगलीमध्ये आहेत. ह्या पेट्या आपण वर्षभरामध्ये भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ठेवतो. कोल्हापूर, सोलापूरमध्ये आपण सूर्यफुलाच्या मधासाठी ठेवत असतो. गुजरातमध्ये जर गेला तर तिथे आपण ओव्याच्या मधासाठी ठेवतो. भरतपूर, कोटा, राजस्थान येथे आपण मोहरीच्या मधासाठी ठेवत असतो. बिडानूर, कर्नाटक येथे आपण जांभूळ असेल, निलगिरी असेल या मधासाठी ठेवत असतो. किंवा बन तुळस म्हणजे जो तुळसमध्ये त्यासाठी आपण MP किंवा झारखंड या भागात सुद्धा आपल्या पेट्या ठेवत असतो. यासाठी तुम्ही एक्सपांड प्रोडक्ट तुमचं कशा प्रकारे करणार आहात? एक्सपांड करण्यासाठी आम्ही जे आता आमच्या पेट्या आहेत त्यांच्यात वाढ करून या आणखीन जास्त प्रमाणात मधाचं उत्पन्न कसा घेता येईल याचे आम्ही विचार करत आहोत. आणि याच्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात आम्हाला परागीकरणासाठी पेट्या ठेवता येतील त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करून प्रवृत्त करणार आहोत त्या पेट्या आपल्या शेतामध्ये ठेवण्यासाठी. एखाद्या तरुणाला मधमाशी पालन हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्या तरुणाला काय सल्ला द्याल? ह्या मधमाशी पालनाचा व्यवसाय करण्यापूर्वी त्यांनी या संपूर्ण विषयी माहिती घेतली पाहिजे. त्यांनी त्यासाठी खादी ग्राम उद्योग असेल किंवा आमच्यासारखे जे तरुण उद्योजक आहेत जे या क्षेत्रामध्ये आहेत त्यांची माहिती किंवा सल्ला घेऊन यामध्ये उतरलं पाहिजे. यामध्ये नक्कीच यश आहे, हार्डवर्क आहे, ते केलं तर तुम्हाला नक्कीच यश यात संपादन आहे. प्रशिक्षण किती गरजेचं आहे यामध्ये? प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे, कारण मधमाशी म्हणजे ते हँडल करणं सगळं मधमाशांच्या पेट्या यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे. तुमचं डेली किती तुम्ही प्रोडक्ट पॅकिंग करता? डेली आमचं एक 2 ते 3 टनांपर्यंत पॅकेजिंग होतं इथे. 2 ते 3 टनापर्यंत टनांपर्यंत विविध प्रकारच्या मधांचं, त्यामध्ये तुळस असेल, जांभूळ असेल, आपला रेग्युलर मध असेल. तर मला आता तुम्ही शेवटला हे सांगा, तुमचा फोन नंबर, तुमचे नाव आणि तुमचा पत्ता इथे सांगू शकता, जेणेकरून ज्यांना मध पाहिजे असेल ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतील. मी विकास सुदामराव कदम, खेड, नांदगिरी. जर आपल्याला आमचा अमृत हनी या ब्रँडचं मध आपल्याला हवा असेल किंवा ऑर्डर करायचं असेल तर आमचा कंपनीचा ऑफिशियल नंबर आहे 9665 यावरती सुद्धा ऑर्डर करू शकता. किंवा इंस्टाग्रामवरती अमृत हनी या नावाने आपला अकाउंट आहे, याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. किंवा फेसबुकवरती अमृत हनी या नावाचं पेज आहे, तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता आपण. डिलिव्हरी प्रोसेस कशी असू शकते? डिलिव्हरी आम्ही इथून आपल्याला कुरिअर थ्रू डिलिव्हरी करू. 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला डिलिव्हरी मिळून जाईल. डिलिव्हरीचे चार्जेस वगैरे असतात का? 1 किलोपर्यंत आपण 45 रुपये डिलिव्हरी चार्जेस घेत असतो. किती किलो कसे पॅकिंग केलेले आहेत आपण 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो मध्ये पॅकेजिंग केलेलं आहे.